नमस्कार मित्रांनो, अशक्य ह्या शब्दाचा 30 लोक वापर करतात ज्यांना प्रयत्न करायचा कंटाळा येतो। दोन गोष्टी तुमचे चरित्र ठरवतात। पहिला, तुमचा संयम जेव्हा तुमच्याकडे काहीच नसते। दुसरा, तुमचा ॲटिट्यूड जेव्हा तुमच्याकडे सर्व काही असते। मित्रांनो, वेळ अमूल्य आहे, योग्य लोकांबरोबर घालवा। एक शांत मनाचा वेडा माणूस या जगात काहीही करू शकतो। भलेही तुम्ही एकटे असाल, खचलेले असाल, थकलेले असाल, घाबरलेले असाल, तरीसुद्धा तुमचे ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न चालू ठेवा। पुढे चालत राहा। ह्या दोन पिंजऱ्यांपासून नेहमी सावध राहा। पहिला, दुसऱ्यांना काय वाटतं ह्याची काळजी करणे। दुसरा, दुसऱ्यांना माझी काळजी आहे असा विचार करणे। जर मी तुम्हाला उत्तर देत नाही तर याचा अर्थ असा नाही की मला तुम्ही आवडत नाही, याचा अर्थ तुम्ही माझ्यासाठी अस्तित्वातच नाही। दुखावलेली माणसे धोकादायक असतात, त्यांना दुःख कसे पचवायचे हे माहिती असते। मॅच्युरिटी म्हणजे तुम्ही एखाद्यावर खरं प्रेम करता, पण समोरच्यावर तुम्ही दबाव आणत नाही की समोरच्याने सुद्धा तुमच्यावर तेवढंच प्रेम करावे। बायकोला मारहाण करणारे खरे मर्द नसतात। खरा मर्द त्याचे सामर्थ्य आपल्या कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी वापरतो, त्यांना दुखावण्यासाठी नाही। मीटिंग रूममध्ये सर्वात जास्त ओरडणारा माणूस सर्वात कमजोर असतो। आत्मविश्वास असणारी व्यक्ती शांत असते। राग हे असे विष आहे, ते जे भांड्यात ओतले जाते त्यापेक्षा ज्या भांड्यात ते साठवले जाते त्याला सर्वात जास्त नुकसान पोहोचवते। ज्या लोकांना दुसऱ्यांना कंट्रोल करण्याची गरज वाटते त्यांचा स्वतःवर कंट्रोल नसतो। जेवढे तुम्ही एखाद्याच्या जवळ असाल तेवढे प्रेमात पडण्याची शक्यता वाढते। त्यामुळे फोनवर बोलण्याऐवजी तुमच्या आवडत्या व्यक्तीबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवायचा प्रयत्न करा। कोणीही म्हणेल की मला तुझी फार काळजी आहे, पण कोणाच्याही शब्दांवर जाण्यापेक्षा त्यांच्या कृतीकडे लक्ष द्या। कधीकधी तुमचा सर्वात वाईट शत्रू तुमच्या मनात धरून ठेवलेली एक आठवण असते, तिला पुसून टाकायचा प्रयत्न करा। एक भुकेलेले पोट, रिकामा खिसा आणि दुःखी मन तुम्हाला आयुष्यातला सर्वात मोठा धडा शिकून जाते। नाते घट्ट आणि आनंदी ठेवण्यासाठी 7 टिप्स। 1. स्ट्रॉंग इमोशनल कनेक्शन निर्माण करा। 2. एकमेकांचे दोष स्वीकारा। 3. प्रामाणिक राहा, खोटेपणामुळे अविश्वास निर्माण होतो। 4. भांडणांमध्ये माघार घ्यायला शिका। 5. त्याच गोष्टी केल्याने नात्यामध्ये एक कंटाळवाणेपण निर्माण होते। नवनवीन गोष्टी प्रयत्न करत राहा। 6. कोणतीही समस्या एकत्र बसून सोडवा। 7. तुमची ध्येय आणि स्वप्नांबद्दल जास्त बोला। मानसशास्त्र सांगते, जर भूतकाळामध्ये असलेली प्रेमी युगुल अजूनही मित्र आहेत याचा अर्थ ते अजूनही प्रेमात आहेत किंवा ते कधी प्रेमातच नव्हते। मित्रांनो, तुम्हाला कोणता विचार आवडला मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा। धन्यवाद।